आपणा सर्वांना शुभेच्छा। आयुर्माइंड हेल्थकेअर ही एक अशी कंपनी आहे की जिचा उद्देश आहे की आयुर्वेद संपूर्ण जगापर्यंत सिस्टमॅटिक पद्धतीने पोहोचविणे। आयुर्वेद संपूर्ण जगापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करणारा जो वैद्य आहे त्याचं काम सोपं करणे। याच उद्देशाचा भाग म्हणून आयुर्माइंड पंचकर्म किट्स नावाची एक कन्सेप्ट आम्ही घेऊन आले आहोत। आयुर्माइंड पंचकर्म किट्स याचा उदय कसा झाला तर आम्ही वैद्य साधारणतः 10 ते 12 वर्ष झालं स्वतः प्रॅक्टिस करत आहोत। त्यावेळेला अनेक अडचणींना आम्हाला सामोरं जावं लागतं पंचकर्म करत असताना। तर ह्या काय अडचणी असतात तर पंचकर्म करत असताना लागणारी जी काही औषधं आहेत त्यांची इन्व्हेंटरी मेंटेन करणे, औषधं चांगल्या क्वालिटीची मिळतात का नाही, मिळाली तर ती किती दिवसपर्यंत टिकतात आणि या औषधांचं मिश्रण कोणत्या प्रमाणात करावं आणि ते प्रमाण आपण थेरपिस्टला समजावून सांगितले त्याला ते समजलं आहे किंवा नाही, किंवा तो त्याच प्रमाणात मिक्स करतोय किंवा नाही, या सर्व गोष्टी वैद्याला बऱ्याच वेळा विचार करावा लागतो। त्याचबरोबर वैद्याला आणखी काही गोष्टींचा विचार करावा लागतो त्यामध्ये की या औषधांचं बिलिंग कसं करायचं, कारण की आजकाल शमन औषधांचं बिलिंग करणं खूप सोपं झालं आहे, पण त्याचबरोबर पंचकर्माच्या औषधांचं बिलिंग करणं शक्य नाही। NABH, इन्शुरन्स या एजन्सींचा आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच आपल्याला औषधांचं बिलिंग करणं सोपं झालं पाहिजे। अशा अनेक अडचणींवरती मात करत असताना आम्हाला ही नवीन एक कन्सेप्ट सुचलेली आहे आयुर्माइंड पंचकर्म किट्स। आयुर्माइंड पंचकर्म किटबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये या सर्वच अडचणींना आम्ही उत्तर शोधलेलं आहे। जसं की एखाद्या किटमध्ये तुम्हाला त्या पंचकर्मासाठी लागणारी सर्व औषधं, सर्व इन्स्ट्रुमेंट ही एकाच ठिकाणी मिळतील आणि ती सुद्धा शास्त्रोक्त प्रमाणामध्ये एकत्र केलेली। म्हणजे शास्त्रोक्त प्रमाण, इन्व्हेंटरी मेंटेन करणं या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला उत्तर मिळालं। त्याचबरोबर त्याच्यामध्ये आम्ही 4 प्रकारचे पेपर्स प्रोव्हाइड केलेले आहेत। म्हणजे काय तर पेशंटला आपल्याला पंचकर्म काय आहे, त्यावेळेला काय खावं, काय खाऊ नये या संदर्भाने आपल्याला प्रत्येक वेळेला एज्युकेट करावं लागतं। तर एज्युकेशन हे पेपर्स करण्यासाठी म्हणून पेशंटसाठी आम्ही याच्यामध्ये पेशंट एज्युकेशन पेपर पण ठेवलेला आहे। तर त्यामध्ये आपल्याला पेशंटला काय खावं, काय खाऊ नये, किती दिवस पंचकर्म चालणार आहे, त्याचा पूर्ण कोर्स किती दिवसांचा असणार आहे, अशा प्रकारची सर्व माहिती या पेशंट एज्युकेशन पेपरमध्ये असणार आहे। त्यानंतर पेशंटला एज्युकेशन तर केलं पण त्याचं डेली रुटीन किंवा त्याचं डेटा मॅपिंग पण व्हायला पाहिजे। मग त्यासाठी लागणारा केस पेपर प्रत्येक पंचकर्मानुसार वेगवेगळा यामध्ये देखील ठेवलेला आहे। त्यानंतर हे सगळं औषध कसं मिक्स करायचं, त्याची रेसिपी, सर्व औषध आहे की नाही या सगळ्या गोष्टींसाठीची चेकलिस्ट ही थेरपिस्ट पेपरमध्ये दिलेली आहे। त्यानंतर पंचकर्म ही मेडिको लिगल एंटिटी असल्यामुळे त्यासाठी लागणारा कन्सेंट पेपर किंवा संमतीपत्र सुद्धा यामध्ये दिलेलं आहे। तर अशा पद्धतीनं थेरपिस्ट, डॉक्टर किंवा